दुष्यंत राजे निघून गेलेले आहेत. 3 वर्षाचा अवधी गेलेला आहे आणि शकुंतलेला अत्यंत धष्टपुष्ट असा देखणा पुत्र झालेला आहे. बरं, हाही पुत्र कण्व महर्षींच्या आश्रमामध्ये झालेला आहे. तो आजूबाजूला असणाऱ्या हिंस्त्र प्राण्यांना जवळ बोलवतो आहे, सिंहाला धरून आयाळ धरून आणतो आहे, त्याचा जबडा उघडतोय आणि त्याच्या तोंडामधले दात मोजतोय, वाघांना आपल्या अंकित घेतो आहे, सर्व प्राण्यांना आपल्या अंकित ठेवतो, म्हणून त्याचं नाव सर्वदमन ठेवलं. कण्व महर्षींनी विचार केलेला आहे. दुष्यंत राजे येतो म्हणाले पण आलेले नाही आहे. फार काळपर्यंत विवाहित कन्या पित्याच्या घरी ठेवून घेणं योग्य नाही आहे. त्यामुळे कदाचित तिच्या चारित्र्यावर सुद्धा संशय घेतला जातो. नव्हे, जे धन ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी असणं बरोबर आहे. विचार ऋषींचा आहे, महर्षींचा आहे. आणि महर्षींनी विचार केलेला आहे आणि आज आश्रमातून या शकुंतलेची पाठवणी चालली. कन्या ज्या वेळेला पाठवणीसाठी जाते त्यावेळेला अत्यंत सुंदर असा उपदेश दिला जातोय. पित्यानं मातेनं त्या कन्येला उपदेश द्यायचा आहे, पण तो द्यायचा कसा आहे की तू ज्या सासरी जाणार आहेस त्या ठिकाणी सगळी माणसं तुझीच आहेत, म्हणून त्या माणसांना एकरूपतेनं वागून आपलंसं कर. प्रत्येक वेळेला त्यांची हवी तेवढी सेवा कर, कारण स्त्रीमध्ये सेवाभाव असलाच पाहिजे, स्त्रीमध्ये प्रेम असलाच पाहिजे, कारण स्त्रीचे 2च शस्त्र आहेत. ते शस्त्र म्हणजे एक तर ती प्रेमानं जिंकते, प्रेमानं सासरची माणसं ज्यांना जिंकता येतात, प्रेमानं सासरच्या माणसांना आपलंसं करता येतात, त्यांचं उभं आयुष्य अत्यंत समाधानाने जातं. आणि दुसरं म्हणजे सासरी गेल्यानंतर सेवाभाव पाहिजे हो. ज्याच्या अंगी सेवाभाव आहे त्याला त्या नम्रतेनं त्यांचं कुठलंही कार्य करण्याची क्षमता दुपटीनं वाढते. बाळे, तुझ्या सासरी तू याच पद्धतीनं आपलंसं करून जिंकून घे. सर्व राज्य तुझ्याच अखत्यारीमध्ये असताना सुद्धा सर्वांना आपलंसं कर, पित्यानं संदेश दिलेला आहे. आणि बरोबरच ऋषींना 2-3 सोबती दिलेले आहेत आणि आपल्या बालकाला घेऊन आज शकुंतला दुष्यंत राजाच्या दरबारात आलेली. दरबार भरलेला आहे आणि त्या दरबारात आल्यानंतर शकुंतला राजाच्या समोर उभी आहे आणि नतमस्तक होऊन राजांना सांगते की राजे, आपण दुष्यंत राजे आठवतंय, कण्व महर्षींच्या आश्रमामध्ये आपण एक वेळ आलेला आहे, समागम झालेला, आणि त्यावेळेला तुमच्यापासूनच मला हा पुत्र झालेला आहे. तेव्हा मी मागणी करते आहे की तुम्ही या पुत्राचा स्वीकार करावा आणि माझाही आपली पत्नी म्हणून स्वीकार करावा. शकुंतलेचं बोलणं राजांनी ऐकलं आणि ज्या क्षणाला ऐकलं त्याच क्षणाला दुष्यंत राजे चवताळून उठले आणि ते म्हणतायत, हे स्त्रिये, मी तुला ओळखतच नाहीये. जिला मी ओळखत नाही तिला माझा पत्नी म्हणून मी स्वीकार करणार तरी कसा? स्त्रिया खोटं बोलण्यामध्ये तरबेज असतात. माझी चतुरंग सेना आणि माझी एवढी सगळी ख्याती ऐकून तर तू माझ्याकडे आलेली नाहीयेस ना. ते ऐकल्याबरोबर व्यवहार चातुर्य दाखवणारी शकुंतला अत्यंत मन उद्विग्न झालेलं आहे आणि मन उद्विग्न झालेलं असताना सुद्धा सत्याची कास धरणारी प्रत्येक स्त्री शांत नाही बसत हो. सत्य पुढे येतच येतं. सत्य असत्याला पुढे येऊ देत नाही. त्याच वेळेला ती लगेच सभेमध्ये पुढे आलेली आहे आणि राजांना बोलते, राजे, आपण आठवून बघा, आपल्या हृदयस्थ असणाऱ्या ईश्वराला स्मरून आपण विचारा की कण्व महर्षींच्या आश्रमामध्ये आपण समागम केलेला होता आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, आपणापासून जो मला पुत्र होईल तो राजगादीवर बसला पाहिजे. आठवत नाही का आपणास? आणि राजे, आठवत नसेल तर तुम्हाला सांगते, पत्नी काय आहे. अहो, पत्नी, भार्या ही शास्त्र धर्मानुसार भार्येशिवाय धर्मकार्यच होत नाही आहे. वनामध्ये गेलेली असेल तर पत्नी ही सहधर्मचरिणी आहे, मित्राचं काम करते. संकट काळी ती मातेचं काम करून त्याला संकटातून बाहेर आणते.
एवढी पत्नीची ख्याती आहे. आणि एवढं जरी तुम्हाला माहित नसेल तरी लक्षात घ्या, हा तुमच्या पासून झालेला मला पुत्र आहे. आणि तुम्हाला म्हणून सांगते की पतीचं जाया रूपानं पुन्हा जायेच्या मार्गाने पुत्र रूपानं पुन्हा जन्माला येतो. आणि म्हणून लक्षात घ्या की जो पुम नामक नरकातून सुटका करतो त्याचं नाव पुत्र आहे. पित्याची तो पुम नामक नरकातून सुटका करतो. हा पुत्र तुमची नरकातून सुटका करणार आणि त्याला तुम्ही आपला पुत्र मानत नाहीये. आपण मान्यच करणार नसाल तर हा सांगते तुम्हाला की तुम्ही जर याला माझा स्वीकार एक वेळ केला नाही तरी हरकत नाही आहे, मी जाते, परंतु या पुत्राचा आपण स्वीकार करावा. अहो कितीतरी वेळपर्यंत अत्यंत कष्टदायक कार्य केलेलं असताना सुद्धा मातीमध्ये खेळून आलेला पुत्र ज्या वेळेला येऊन पित्याला बिलगतो ते सर्वश्रेष्ठ सुख आहे हो, त्या सुखापासून का आपण वंचित राहणार आहात? अत्यंत रेशमी मुलायम वस्त्र अंगावर आलेला असेल तर त्याचा मऊ स्पर्श एवढा बरोबर वाटणार नाही तेवढा त्या मलिन मातीमध्ये खेळून आलेल्या मुलाचा स्पर्श, पुत्राचा स्पर्श पित्याला आनंद देऊन जातो. त्या आनंदापासून का आपण वंचित राहणार आहात? हा मान्य आहे, तुम्ही याचा स्वीकार करण्यास तयार नसेल तर अजून एक सांगते, अहो मला शक्य नाही असं नाही आहे, या पुत्राचा मी मला जसा जमेल तसा सांभाळ नक्कीच करेल. पण लक्षात घ्या, अहो साध्या मुंग्या सुद्धा त्यांच्या अंड्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीने संरक्षण करतात. हा तर आपला पुत्र आहे. आणि आपण मान्यताच देणार नसाल तर संपूर्ण सृष्टीला स्मरून तुम्हाला मी आज शब्द देते की मला जसा जमेल तसा याचा मी सांभाळ करेल. हा मी निघाले. म्हणून शकुंतला जायला निघालेली आहे. कारण जो आपल्याला मान्यच करत नाहीये त्याच्यासमोर कशाला राहायचंय? जो सत्याची भाषा असत्यात बदलवतोय त्याच्याशी शरणागती का पत्करायची? व्यवहार चातुर्य बघा, स्त्रीने व्यवहार चातुर्य सांभाळलंच पाहिजे. सत्याच्या बाजूने चालत असताना असत्य पचवायचंच नाहीये आणि जो पचवू पाहतो त्याचं असत्य पचवू दिलं नाही पाहिजे, एवढी सुद्धा क्षमता आपल्या स्त्रियांमध्ये आहे. शकुंतला जायला निघालेली. इतक्यामध्ये दरबारामध्ये असणारे ऋषी महात्मे, अनेक प्रकारचे सैनिक, राजे रजवाडे सगळे जे दरबारामध्ये उपस्थित होते ते ऐकत आहेत. आणि त्याच क्षणाला अशरीरिणी आकाशवाणी झाली. आणि त्या आकाशवाणीनं सांगितलंय की राजे, ही शकुंतला आपली पत्नी आहे. हा शकुंतलेला आपणापासून झालेला पुत्र आहे. या पुत्राचा आपण स्वीकार करावा. आकाशवाणी थांबली आणि दुसऱ्याच क्षणाला शकुंतलेचा स्वीकार करत दुष्यंत राजे सांगतायत, शकुंतले ये तू अशी समोर. आत्तापर्यंत मी तुला जे काही अपशब्द बोललेलो आहे त्याबद्दल मला माफ कर, पण एक सांगतोय, आता इथं राजांचं काम काय बघा. राजे विचार करतायत. राजांनी विचार केला आणि भर सभेला सांगितलं की मी समागम केलेला होता कण्व महर्षींच्या आश्रमामध्ये, मी गांधर्व विवाह केलेला होता, हे सगळं मला आठवत होतं. पण मी एकटाच जर ही माझी पत्नी आहे आणि हा माझा पुत्र आहे म्हणून सांगत असो तर कुणीच त्याला मान्यता दिली नसती. आणि जोपर्यंत विवाहित स्त्री पुत्र यांना समाज मान्य करत नाही तोपर्यंत ते खरेच पुत्र आणि पत्नी आहेत हे मान्यता प्राप्त होणारच नाहीये. शकुंतलेचा स्वीकार मला करायचाच होता, पण ती अशरीरिणी आकाशवाणी बोलती झालेली आहे. तिथं असणाऱ्या सगळ्या ऋषीमुनींनी राजांना सांगितलं की राजे, आपण शकुंतलेचा स्वीकार करावा. राजेही तयार होते. राजांनी शकुंतलेचा मानाने स्वीकार केलेला आहे. उंची वस्त्र परिधान करायला दिलेले आहेत आणि पुत्राला आपल्या मांडीवर घेते झालेले आहेत. पुढे याच पुत्राला गादीवर बसवलेला आहे. भरत नावाचा तो राजा म्हणून पुढे प्रसिद्धीला आलेला आहे. या शकुंतलेचं आख्यान आपल्याला काय सांगून जातं? स्त्रीनं नेहमी सत्याच्या बाजूने राहिलं पाहिजे आणि सत्य कधीही असत्यात बदलत नाहीये. न्याय तो मिळतोच. हाच न्याय इतर घटकांमध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळेला मिळालाच पाहिजे. हाच एवढा विचार आपल्याला कळालेला आहे. तो न्याय प्रत्येक सत्याला मिळावा
एवढीच आपण नियतीकडून, ईश्वराकडून आशीर्वादाची मागणी करूयात आणि आजच्या वाणीला विराम देऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय.